नमस्कार मंडळी. व्यवसाय करताना बुद्धिमत्ता, कौशल्य, नाविन्य यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कनेक्शन. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठी व्यावसायिकाला ते कनेक्शन देत असते आणि त्यामुळे प्रत्येकाचा व्यवसाय एका जागतिक लेवल पर्यंत पोहोचतो. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्या सोबत उपस्थित आहेत YW आर्किटेक्ट्सचे फाउंडर माननीय श्री योगेश वाघचौरे साहेब. नमस्कार. 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 साहेब, गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात आहात. कशी व्यवसायाची सुरुवात झाली, कधी झाली? मी आर्किटेक्ट योगेश वाघचौरे. माझं BR झालेलं आहे. मी पुण्यामध्ये आलो 17-18 वर्षापूर्वी. आधी मी जॉब केला. ऍक्च्युली मी बिलॉंग्स करतो एका शिक्षक आणि शेतकरी फॅमिलीमधनं आणि मी पुण्याचं नाहीच आहे, पण आता पक्क पुणेकर झालेलं आहे. तर आम्हाला आईवडिलांची शिकवण अशी होती की तुम्ही काही करा, पण जे करणार ते समाजासाठी उपयोगी येईल असं काहीतरी करा. रेग्युलर बिझनेस सगळेच करतात, पण तुम्ही समाजाला काहीतरी देऊ शकता असं काहीतरी बिझनेस करा. मग मला असं वाटलं की आपण आर्किटेक्ट व्हावं, की आपण जे बनवू ते अवकाशामध्ये कायम राहील. जे आपण आता आपलं पृथ्वी तलावर आहे तिथं आपलं कायम ते राहील. ते स्ट्रक्चर, ती क्रिएटिव्हिटी कायम राहील. आपण ती अशी आपण आपल्या पद्धतीने समाजासाठी काहीतरी मेमोरेबल आणि उपयोगी अशा आपण वास्तू बनवू शकतो. म्हणून मी आर्किटेक्चरमध्ये ऍडमिशन घेतलं आणि आर्किटेक्ट झालो. आणि इंटर्नशिपसाठी मी पुण्यामध्ये आलो आणि मग मी पुण्यातच थांबलो. आणि स्टार्टिंगला मी स्कायलाईन डिझायनर्स म्हणून आर्किटेक्चर फर्म होती चिंचवडला, तिथे मी जॉब केला. आणि त्यानंतर स्मॉल स्केलला छोटे मोठे कामं घ्यायला सुरुवात केली, लाईक रेसिडेन्शियल बंगलोज, हॉटेल्स, इंटेरियर्स. आणि नंतर ओव्हर द पिरियड बिझनेस ग्रो होत गेला. मोठमोठे बिल्डर्स टचवूड मिळत गेले आणि आज आमचं YW आर्किटेक्ट ही नावाजलेली फर्म पुण्यामध्ये खूप मोठ्या लेवलचा बिझनेस करते. सर, इतक्या मोठ्या लेवल पर्यंत तुम्ही आज पोहोचला आहात, तर तुमच्या लाईफ मध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता जिथे तुमच्या लाईफ मध्ये बदल झाला असं तुम्हाला वाटतं? बदल इन सेन्स बघायला गेलं तर आमचा आता बिझनेस चालूच होता लास्ट 8 to 10 years पासून. पण कोविडमध्ये आम्हाला बऱ्यापैकी बूस्टर मिळाला असं झालं. कोविडच्या काळातच युनिफाईड DC रूल आणलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2020 मध्ये. आणि त्यामध्ये अर्बनायझेशनचे सगळे रूल्सच चेंज झाले. आणि मीन व्हाईल पॅरलली काय झालं की पुणे आणि पुण्याच्या आउटस्कर्टला PMR रिजन मध्ये अर्बनायझेशनची ग्रोथ खूप वाढायला लागली, डिमांड वाढायला लागली. आणि त्यामुळे आम्हाला कळलं की आता आपल्याला हाच स्कोप आहे आपलं टॅलेंट दाखवायचा, पोटेन्शियल हे करायचा. आणि आम्हाला चांगले ब्रँड्स मध्ये आम्ही आमची सर्व्हिस दिली तर त्यांना ते खूप आवडलं. तर ते कस्टमर टू कस्टमर पब्लिसिटी होत जाऊन आता स्काय राईज मध्ये आमचा मोठा मास्टर झाली आहे. तर आम्ही बरेच मास्टरपीस आता पुण्यामध्ये उभे केलेत, नवी मुंबईमध्ये केलेत आणि त्याच्यावर आता आम्ही दुबईमध्ये देखील काम करतोय. अरे वा सर, इतकं म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जाऊन तुम्ही काम करताय, तर अशी तुमच्या कामाची कुठली स्पेशालिटी आहे किंवा काय वेगळेपण आहे तुमच्या फर्मचं? हे बघा, आमचे कस्टमर तर सगळे डेव्हलपर्सच आहेत, बिल्डर्स आहेत. आम्ही तर त्यांचा विचार करतोच की त्यांना फायदा कसा होईल. पण आम्ही आधी बेसिकली विचार करतो की एंड युजर जो कस्टमर आहे, जो तो फ्लॅट, तो टेनमेंट वापरणार आहे, त्याला ती कशी ती वास्तू कायमसाठी त्याला ती प्रिसाइज वाटेल. आणि एअर, व्हेंटिलेशन, सर्क्युलेशन, लाईट ह्या सर्व गोष्टी त्या वास्तूमध्ये कशा प्रकारे कायमस्वरूपी चांगल्या राहतील या दृष्टीने आम्ही तो प्रॉडक्ट तयार करतो. तो प्रॉडक्ट एंड कस्टमरला आवडल्यामुळे त्यांचा सेल फास्ट होतो बिल्डरचा पण, आणि एंड कस्टमरला देखील चांगलं प्रॉडक्ट मिळते. सेकंड थिंग की आज काय झालं की कॉम्पिटिशन खूप आहे. मागणी डिमांड खूप असल्यामुळे बिल्डर्सला देखील फास्ट सप्लाय करावं लागतं मार्केटमध्ये. मग त्या गोष्टीमध्ये एखादा प्रोजेक्ट डिझाईन करणं, त्याचं सँक्शन करून घेणं अथॉरिटीकडनं, त्याचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणणं आणि जागेवर परत एक्झिबिशनसाठी सगळं हेल्प करणं. तर ही सर्व्हिस जी आहे ती आम्ही खूप फास्ट देतो. आमचा मेन USP तोच आहे. ऑन डिलिव्हरी आमची एकदम फास्ट असते. तर त्यामुळे आमचे जे क्लायंट्स आहेत सर्व, जेवढे बिल्डर्स आहेत, डेव्हलपर्स आहेत, ते सर्व एकदम खुश असतात आणि त्यामुळे आमचे ते रोटेशन मध्ये प्रोजेक्ट चालू राहतात. ओके. आणि ह्या सगळ्या प्रवासात MEA सोबत तुम्ही कधीपासून जोडले गेलेले आहात? MEA सोबत मी लास्ट इयर पासून जोडलं गेलो.
आणि टोटल तुमचा एक्सपिरियन्स कसा होता MA सोबतचा? खूपच एकदम माइंड ब्लोइंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मला इतका चांगला एक्सपिरियन्स MA कडनं मिळू शकतो. कारण की तिथे गेल्यानंतर मला कळलं की तिथे सगळे बिझनेस फोरम जो आहे तो सगळ्या इंडस्ट्री तिथे एकत्र आलेल्या आहेत आणि आपलेच लोक आहे, सगळे सगळे मराठाच लोक आहेत तिथे एकत्र आलेले आहेत. पण आपल्याला माहित नसतं की आपले लोक इतक्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि ते अंडर वन ग्रुप मला सगळे एकत्र भेटले. त्यामुळे काय झालं की मला बिझनेसला खूप फायदा झाला. माझ्या काही कलिग्सला पण मला बिझनेस देता आला दुसऱ्या सेक्टर मधले आणि मला पण बिझनेस घेता आला. मला पण काही लोकांना बिझनेस देता शेअर पण करता आला आणि MA खरंच बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. आणि हे जेव्हा इनोव्हेशन झालं MAचं ते खरंच खूप बेस्ट आहे आपल्या सर्व इंडस्ट्रीजसाठी आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी. आणि आता MAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होतोय, तर हो. तिथे सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय, तर त्या एक्सपोची अशी कुठली स्पेशल गोष्ट तुम्हाला वाटली? आता तिथे आमचा स्टॉल आहे D24 नावाचा YW आर्किटेक्टचा. तर मला तिथे स्टॉल बुक करण्याचं मेन कारण म्हणजे की आता आपला एक्सपो इंटरनॅशनल लेवलला होतोय. हो. तर त्यामध्ये काय होतं की आपल्याला इथेच एकाच एक्सपो मध्ये इतका मोठा बिझनेस मिळणार आहे तो तुम्हाला हँडल करायला अजून तुम्हाला खूप टीम वाढवावं लागणार प्रत्येकाला ज्यांचे स्टॉल आहेत त्यांचे स्टॉल घेतात अजून. तर आणि आपल्याला तिथे मेंटर्स पण असणार आहेत आणि तिथे सिंगापूर दुबईचे ट्रेडर्स असणारे मेंटर्स असणारे. तर आपल्याला तो चांगला एक्सपिरियन्स होणार आहे आणि बिझनेस ग्रो डेफिनेटली मिळणार तिथे आपल्याला. सर, MA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? नक्कीच MAच्या विश्वासामुळे आणि MAला आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे आम्ही इथे स्टॉल बुक केला आहे. आमचा स्टॉल नंबर आहे D24 YW आर्किटेक्टसाठी. सर्व नक्की व्हिजिट करा. आणि मी सर्व मराठी उद्योजकांना माझ्या मराठी एंटरप्रेन्योर्स मित्रांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा करून घ्या आणि आपला बिझनेस ग्लोबल लेवलला घेऊन जाण्यासाठी MA एक्सपो हा एक उत्तम संधी आहे. तर ही नक्की तुम्ही अचीव्ह करा. धन्यवाद.